समोर आली आहे। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांच्या अपीलाचा हा परिणाम आहे असं म्हटलं जात आहे। शस्त्र खाली ठेवण्यासाठी नक्षलींनी 1 महिन्याचा कालावधी मागितलाय आणि व्हिडिओ कॉलद्वारे सरकारशी चर्चेला तयार असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे। 1 महिना शस्त्रसंधी पाळण्याची नक्षलींनी विनंती केली आहे। नक्षलींनी आपला मेल आयडी जारी केलाय। सरकारनं त्यांचा निर्णय टीव्ही रेडिओवरून जाहीर करावा अशी विनंती नक्षलींनी केलेली आहे। समाजामध्ये शांतता निर्माण करण्याकरिता जर का कोणी पुढाकार घेत असेल तर निश्चितच आमचा त्याला पाठिंबा राहील आणि शांतता आपल्या राज्यामध्ये देशामध्ये राहावी हाच सरकारचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे। जे कोणी हा राज्याची देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल आणि योग्य ती सजा त्यांना त्या ठिकाणी देण्यात येईल। परंतु जर का कोणी शांततेच्या मार्गातून पुढे येण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ। मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमामध्ये आज ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला। उपमुख्यमंत्री फडणवीस मुक्ती दिन कार्यक्रमात संभाजीनगर इथे भाषण करत असताना